नाशिकमध्ये नाशिकमधून पावसासंदर्भातली बातमी समोर येते। नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। तर दिंडोरी तालुक्यासह अन्य काही भागांमध्ये दमदार पाऊस झालाय। अनेक ठिकाणी द्राक्ष बागेसह शेतात पावसाचं पाणी साचलंय। शेतशिवार पावसाच्या पाण्याने अक्षरशः भिजून गेल्यामुळे बळीराजा या ठिकाणी चिंता व्यक्त करतोय। त्यामुळे पेरणीच्या कामांना एकीकडे वेग येणार असला तरी सुद्धा अशा प्रकारे मुसळधार पावसामुळे चिंता सुद्धा वाढल्याचं चित्र आहे। तर संपूर्ण शेत हे पाण्याखाली गेल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। शेत शिवारामध्ये अक्षरशः पाणी साचलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून खरं तर पावसाने ओढ दिली होती। आता मात्र पुन्हा एकदा पावसाची एंट्री झाल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण परिसर हा जलमय झाल्याचं दिसतोय। आता पेरण्यांना सुद्धा काही ठिकाणी वेग येणार आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाल्याचं कळतंय। दिंडोरी तालुक्यामध्ये या दमदार पावसाचं आगमन झालेलं आहे। आता नाशिकमधून जाऊयात संभाजीनगरमध्ये। संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर, वैजापूर या तालुक्यातल्या काही भागांमध्ये सुद्धा काल संध्याकाळी मुसळधार पाऊस पडलाय। तर या पावसामुळे नदी नाल्या उचंडून वाहत आहेत। तर पाझर तलाव तोडून या ठिकाणी संपूर्णपणे भरलेला आहे। वैजापूर तालुक्यातल्या जांबरगाव परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे पाणी संपूर्ण परिसरामध्ये साचल्याचं चित्र आहे। आठवडाभरापासून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाऊस सक्रिय झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या उत्साह आहे। तर काही ठिकाणी पेरणी सुद्धा सुरू झाली आहे, तर काही ठिकाणी आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी करतात। तर तिकडे धाराशिव जिल्ह्यातले शेतकरी सुद्धा पावसामुळे सुखावलेत। जिल्हाभरामध्ये पेरणीच्या कामांना सध्या वेग आल्याचं चित्र आहे। शिंगोली या ठिकाणी शेतकरी बैलजोडीच्या साहाय्याने पेरणी करतात। तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी बी बियाणे खरेदी करण्याला सुद्धा गर्दी केली आहे।